नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माढा भरती त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 11 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। ओके, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, मग ते कोणते विधान आहे ते आपण पाहूया। पहा, या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान दिलंय, पहा, विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे। त्यानंतर दुसरं विधान दिलंय, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल 3 वर्षाचा असतो। त्यानंतर तिसरं विधान दिलंय, पहा, आपल्याला विधान परिषद दर 3 वर्षांनी बरखास्त होते। आणि चौथं विधान दिलंय, पहा, विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही। मग यापैकी आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणतं विधान बरोबर आहे। मग लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी हे जे विधान आहे की काय, विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही, हे विधान काय आहे, बरोबर विधान आहे। मग लक्षात घ्या, विधान परिषद हे काय आहे, तर ते स्थायी सभागृह आहे। पहा, कोणतं सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कधीही बरखास्त होत नाही। आता त्याचबरोबर या ठिकाणी पहा, हे विधान का चुकीचं आहे हे पाहूया आपण। या ठिकाणी काय सांगितलं होतं, विधान परिषद हे काय, कनिष्ठ सभागृह आहे असं सांगितलं होतं। पण तुम्हाला माहिती आहे का, विधान परिषद हे काय, वरिष्ठ सभागृह आहे। पहा, विधान परिषद हे काय, वरिष्ठ सभागृह आहे। मग कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, तर विधानसभा। विधानसभा हे काय, कनिष्ठ सभागृह आहे। पहा, मग जर फरक लक्षात ठेवा, पहा, विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे काय, कनिष्ठ सभागृह आहे। त्याच्यानंतर आपल्याला विधान 2 काय दिलं, पहा, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल 3 वर्षाचा असतो असं दिलं होतं। पहा, मग या ठिकाणी काय, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल हा काय असतो, 6 वर्षाचा असतो आणि विधानसभा सदस्याचा कार्यकाल हा काय असतो, 5 वर्षाचा असतो। फरक लक्षात राहिला, विधान परिषदेचा कार्यकाल काय असतो, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा आणि विधानसभा सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। त्यानंतर तिसरं वाक्य काय दिलं, पहा, आपल्याला विधान परिषद दर 3 वर्षांनी बरखास्त होते असं दिलं। पण आपण पाहिलं, विधान परिषद हे काय, स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कधीही बरखास्त होत नाही। आणि विधान परिषद मात्र काय होते, दर 5 वर्षाला बरखास्त होते। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला विधान परिषद आणि विधानसभा याच्यामधील काय करायचं आहे, फरक लक्षात ठेवायचा आहे। विधान परिषद हे काय, वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे काय, कनिष्ठ सभागृह आहे। त्याचबरोबर विधान परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो। विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। विधानसभा सदस्याचा कार्यकाल हा काय, विधानसभा सदस्याचा कार्यकाल आणि विधान परिषदेचा काय कार्यकाल काय असतो, तर हे स्थायी सभागृह आहे आणि विधान परिषदेचा कार्यकाल काय असतो, 5 वर्ष असतो। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारलं ते पाहूया। महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत, तर ते आहेत, पहा, धनंजय मुंडे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला जे बाकीचे ऑप्शन दिलेले आहेत हे सुद्धा काय करावं लागतील, लक्षात ठेवावं लागतील, कारण बऱ्याच वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे राज्य मंत्रिमंडळ याच्यावरती प्रश्न विचारला जातो। पहा, मग उदय सामंत हे कोण आहेत, पहा, तर ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत। पहा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। त्याच्यानंतर पहा, अस्लम शेख जे आहेत, अस्लम शेख यांच्याकडे कोणतं खातं आहे, तर अस्लम शेख यांच्याकडे वस्त्र उद्योग, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास हे खातं कोणाकडे, अस्लम शेख यांच्याकडे आहे। आणि नितीन राऊत यांच्याकडे काय आहेत, तर यांच्याकडे ऊर्जा खातं आहे, म्हणजे नितीन राऊत हे काय आहेत, ऊर्जा मंत्री आहेत। मग लक्षात आलं, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत, धनंजय मुंडे। उदय सामंत कोण आहेत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत। अस्लम शेख काय आहेत, पहा, वस्त्र उद्योग व मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री। आणि नितीन राऊत हे काय आहेत, ऊर्जा मंत्री आहेत। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत। आता या ठिकाणी लक्षात घ्या, नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत हे कोण असतात, पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर हे काय असतात, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। मग सध्याचे पीएम कोण आहेत, तर ते आहेत नरेंद्र मोदी, म्हणजे नरेंद्र मोदी हेच काय आहेत,
नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत पहा. मग नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत पहा आर कुमार म्हणजेच राजीव कुमार. राजीव कुमार हे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. आणि या ठिकाणी दुसराही प्रश्न असा येतो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न येतो पहा की नीती आयोगाची स्थापना कधी झाली. तर ती झाली होती पहा 1 जानेवारी 2015ला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली. तर ती कधी झाली होती, 1 जानेवारी 2015ला झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला होता. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की आल्फ्रेड नोबेल जे आहेत यांनी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला होता. तर लक्षात असू द्या, त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता पहा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, नोबेल पुरस्कार हा कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो. तर तो आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा दिला जातो पहा. आणि नोबेल पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ती सुरुवात कधी झाली होती, तर ती 1901 पासून झाली होती. आणि कोणत्या देशाकडून दिले जातात, तर ते स्वीडन या देशाकडून दिले जातात पहा. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिले जातात, तर ते आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिले जातात. आणि आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता, तर डायनामाइटचा शोध लावला होता. त्याचबरोबर नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1901 पासून झाली. आणि ते कोणत्या देशात दिले जातात, तर ते स्वीडनकडून दिले जातात. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही. असा प्रश्न असताना शेवटला काय वाचायचं, आपल्याला काय विचारलंय ते वाचायचं, कारण या ठिकाणी नाही विचारलेलं आहे. मग इथे काय विचारलंय, खालीलपैकी कोणते ठिकाण अणुविद्युत प्रकल्पाचे नाही. पर्याय काय दिले पाहूया आपण. कैगा, तारापूर, काकरापारा आणि रायपूर. तर याच्यापैकी पहा, रायपूर हे ठिकाण काय आहे, अणुविद्युत प्रकल्पाचे नाही. म्हणजे रायपूर या ठिकाणी काय आहे, अणुविद्युत प्रकल्प नाही आहे. मग पहा, कैगा या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे, तारापूरला अणुविद्युत प्रकल्प आहे आणि काकरापारा या ठिकाणी सुद्धा काय अणुविद्युत प्रकल्प आहे. मग आता या ठिकाणी दुसरा असा प्रश्न येतो की कैगा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कैगा हे कर्नाटक राज्यामध्ये आहे पहा. त्यानंतर काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, तर तो गुजरात राज्यामध्ये आहे पहा. आणि तारापूर तर आपल्याला माहितीचे सर्वांना, तारापूर हे काय महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. पण या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्याचा जिल्हा विचारला जातो की तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तो आहे पहा पालघर जिल्ह्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे. बघ तो आहे पहा गडचिरोली. कारण गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे, ती सर्वात कमी आहे. आता लक्षात असू द्या, आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय, घनता विचारलेलं आहे. आणि मग ती घनता किती आहे, तर फक्त 74 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे. तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता पहा 2011च्या जनगणनेनुसार आपण बोलतोय सध्या ही 365 आहे. आणि भारताची किती आहे हाही प्रश्न येतो. मग भारताची लोकसंख्येची घनता ही किती आहे पहा 382 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं होतं, सर्वात कमी घनता असलेला जिल्हा विचारला होता. मग सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा कोणता असाही प्रश्न येऊ शकतो. तर तो सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा कोणता आहे पहा, मुंबई उपनगर पहा. मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे याची घनता काय आहे, सर्वात जास्त आहे. मग लक्षात आलं, सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची, गडचिरोलीची. सर्वात जास्त मुंबई उपनगरची. आणि महाराष्ट्राची घनता किती आहे 365 आहे. आणि भारताची किती आहे 382 आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अजून काय लक्षात ठेवायचे पहा मी सांगतो. या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता. मग ठाणे हा काय पहा, आता 2011च्या जनगणनेनुसार आपण बोलत आहोत पहा. मग सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता होता, ठाणे होता. त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता हाही प्रश्न येतो. तर तो जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे याची लोकसंख्या काय आहे, सर्वात कमी आहे. मग आता तुमच्या फरक लक्षात आला. सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय लिहायचंय, ठाणे लिहायचंय. आणि सर्वात कमी विचारलं तर काय लिहायचंय, सिंधुदुर्ग लिहायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, पण तरीही या प्रश्नामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झालेले दिसतात. कारण का, कर्नाळा, आरनाळा आणि नरनाळा असे काय तर 3 किल्ले आहेत आणि त्यांच्या नावाचा जे उच्चार आहे हा बऱ्यापैकी सारखा असल्यामुळे आपण कन्फ्यूज होत होतो. तर लक्षात असू द्या, कर्नाळा कुठे, तर कर्नाळा हा रायगडमध्ये आहे. कर्नाळा किल्ला रायगडमध्ये आहे. मग अकोल्यामध्ये कोणता किल्ला आहे पहा, तर नरनाळा हा जो किल्ला आहे तो अकोल्यामध्ये आहे. त्याचबरोबर आरनाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हा सुद्धा प्रश्न येतो पहा. आरनाळा, तर आरनाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये, हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे पहा. मग आता लक्षात ठेवा, कर्नाळा रायगडमध्ये आहे, आरनाळा पालघरमध्ये आणि नरनाळा कुठे, तर तो अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 नंबरचा आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मग सामाजिक न्याय दिन हा महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पहा. पण या ठिकाणी दुसराही प्रश्न असा येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये कधी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो पहा. तर तो कधी केला जातो, 26 जून. 26 जून हा दिवस काय, सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. मग 26 जून या दिवशी काय होती पहा, तर छत्रपती शाहू महाराजांची जयंती असते पहा, शाहू महाराजांची जयंती. मग लक्षात असू द्या, कोणाच्या स्मरणार्थ सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो, तर तो शाहू महाराजांच्या. आधी कधी केला जातो, तर तो 26 जून या दिवशी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. तर या संस्थेची स्थापना केली होती पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि ही स्थापना कधी केली होती, तर ती केली होती पहा 1928 मध्ये. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, लक्षात ठेवा. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कधी केली, 1928 मध्ये केली. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक व्हिडिओला लाईक करा, कारण या व्हिडिओवरती कमीत कमी 1000 लाईक तरी झाले पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण बरेचसे मुलं असे आहेत जे आपला व्हिडिओ तर रोज बघतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, तुमच्या फायद्याचंच आहे सबस्क्राईब करणं, आणि सबस्क्राईब करणं हे काय अगदी मोफत आहे. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपले तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची आणि आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली. तर ती केली होती पहा राजर्षी शाहू महाराजांनी. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे पहा, कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा कधी स्थापन करण्यात आली, तर ती 1911 मध्ये करण्यात आली पहा. आणि आर्य समाजाची शाखा कधी स्थापन करण्यात आली, तर ती 1918 मध्ये. म्हणजे हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, पण हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण या बऱ्याच ठिकाणी काय विचारलं जातं, सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापुरामध्ये कधी स्थापन करण्यात आली किंवा कधी उघडण्यात आली. आणि तसाच प्रश्न आर्य समाजाच्या बाबतीत येऊ शकतो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सत्यशोधक समाज 1911 आणि आर्य समाज 1918. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधला नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, आपल्याला खाली काही 4 पर्याय दिलेत सागरी किल्ल्याचे आणि विचारलंय त्याच्यापैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. मग आपण पर्याय पाहूया.
सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा आणि सिंधुदुर्ग. तर लक्षात ठेवा याच्यापैकी जो जंजिरा हा किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. म्हणजेच सुवर्णदुर्ग किल्ला कोणी बांधलाय? छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय. विजयदुर्ग किल्ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय आणि सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा काय छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधलेला आहे. मग हे तिन्ही किल्ले तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. आपण मुळात मित्रांनो जे प्रश्न घेतो ना हे प्रश्नच असे महत्त्वपूर्ण असतात की जे काय होतात परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न काय पाहिजेत? तोंडपाठ पाहिजे आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? या ठिकाणी ऑप्शन दिलेत प्रवरानगर, अहमदनगर, सांगली आणि श्रीरामपूर. तर लक्षात असू द्या वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे? सांगली या ठिकाणी आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय ते लक्षात असू द्या. तो काय आशियातील काय म्हणजे आशिया जे खंड आहे त्याच्यातील काय सर्वात मोठा सहकारी तत्वावरील साखर कारखाना आहे. आणि तो कुठे आहे? तर तो सांगली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इथं दुसराही असा प्रश्न येऊ शकतो की आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला? तर तो कोठे सुरू करण्यात आला होता मित्रांनो? तो प्रवरानगर या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. कधी सुरू करण्यात आला होता हा अतिशय महत्त्वाचा आहे. 1949 मध्ये करण्यात आला होता. आणि कुणी केला होता? तर तो विठ्ठलराव विखे पाटलांनी केला होता. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. या ठिकाणी विचारले आपल्याला डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. ऑप्शन दिलेत आपल्याला शुक्र, बुध, मंगळ आणि पृथ्वी. तर लक्षात असू द्या सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? तर तो बुध आहे. त्यालाच मर्कुरी असं सुद्धा म्हटलं जातं कारण बऱ्याच वेळेस फक्त मर्कुरी हाच ऑप्शन दिलेला असतो. मग लक्षात असू द्या बुध ग्रहालाच मर्कुरी म्हटलं जातं. हा काय सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे त्याचबरोबर काय सर्वात लहान सुद्धा आहे. त्याचबरोबर इथं सर्वात तेजस्वी ग्रह कोणता असाही प्रश्न येतो. मग शुक्र हा काय सर्वात तेजस्वी ग्रह आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच वेळेस विचारलं जातं पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर मंगळ हा ग्रह काय पृथ्वीपासून काय सर्वात जवळ आहे. पहा लक्षात येत आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय पहा समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर समुद्राची खोली मोजण्यासाठी काय सोनार तंत्रज्ञान वापरलं जातं. पहा सोनार तंत्रज्ञान. वन लाइनर प्रश्न आहे परंतु खूप वेळेस रिपीट होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की लोकसभा व राज्यसभा यांची जी संयुक्त बैठक असते तिचा अध्यक्ष कोण असतो? तर या बैठकीचा अध्यक्ष असतो पहा लोकसभेचा सभापती. लोकसभेचा सभापती हे काय असतात याचे अध्यक्ष असतात. आणि जर हे गैरहजर असतील लोकसभेचे सभापती जर गैरहजर असतील तर मग कोण अध्यक्ष? ह्यावेळेस मुलांचं खूप कन्फ्युजन होतं कारण लगेच मुलांना वाटतं मग राज्यसभेचे सभापती हे काय असतील त्याचे अध्यक्ष असतील. परंतु राज्यसभेचे सभापती अध्यक्ष नसून राज्यसभेचे कोण उपसभापती हे अध्यक्ष होतात. कुणाच्या गैरहजेरीत? तर लोकसभा सभापतीच्या गैरहजेरीत अध्यक्ष कोण होतात? तर राज्यसभेचे उपसभापती होतात. लक्षात असू द्या सभापती का होत नाहीत? तर सभापती हे कोण असतात? भारताचे उपराष्ट्रपती असतात. पहा म्हणजे ते राज्यसभेचे काय नसतात सदस्य नसतात. राज्यसभेचे सदस्य नसल्यामुळे ते काय होतात संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की जी संयुक्त बैठक आहे ही कोणी बोलवली जाते किंवा ती बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तो राष्ट्रपती साहेब. म्हणजे लक्षात असू द्या खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. संयुक्त बैठक बोलावतं कोण? राष्ट्रपती. आणि अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे सभापती हे काय असतात? अध्यक्ष असतात. त्याच ठिकाणी आणखीन असाही प्रश्न येतो की कोणत्या कलमानुसार
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संयुक्त बैठक बोलावली जाते? तर कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलावली जाते. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा कलम आहे. कलम 108 नुसार काय केली जाते? संयुक्त बैठक बोलावली जाते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16 आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? या ठिकाणी आपल्याला विचारलंय, भोपाळ वायू दुर्घटना जी झाली होती तिच्यातून कोणता वायू बाहेर पडला होता? तर त्याच्यामधून पहा, मिथिन आयसोसायनेट हा वायू काय झाला होता? बाहेर पडला होता. आणि ही भोपाळ दुर्घटना कधी झाली होती असाही प्रश्न विचारला जातो. तर ही कधी झाली होती हे पण लक्षात ठेवा. ही 2 डिसेंबर 1984 ला झाली होती. खूप महत्त्वाची तारीख आहे, लक्षात असू द्या. 2 डिसेंबर 1984 ला रात्री ही घटना घडली होती. आणि त्याच्यामधून कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन दिलेत आपल्याला. नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा, राजवर्धन सिंग राठोड आणि PV सिंधू. थोडासा फसवा प्रश्न आहे आणि करंट अफेअर्स मध्ये हा प्रश्न मोडला जातो. त्याचबरोबर जीके मध्ये सुद्धा हा प्रश्न मोडला जातो. मग या ठिकाणी लक्षात असू द्या, ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी मिळवलं होतं? तर ते अभिनव बिंद्रा यांनी मिळवलं होतं. आणि हे कधी मिळवलं होतं? तर ते 2008च्या ऑलिम्पिकमध्ये मिळवलं होतं. आणि कशामध्ये मिळालं होतं? तर 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये मिळवलं होतं. त्याचबरोबर लक्षात ठेवा, नीरज चोप्रा यांनी कधीच्या ऑलिम्पिकमध्ये? 2020च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि ते कशात मिळवलं आहे? तर ते भालाफेकीमध्ये मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री CD देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील आहेत? प्रश्न थोडासा फिरून विचारलेला आहे. या ठिकाणी विचारलंय RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर, त्यांचं नाव पण आपल्याला प्रश्न दिलंय, CD देशमुख हे कुठल्या जिल्ह्यातील असं विचारलंय. तर CD देशमुख हे काय आहेत पहा? रायगड जिल्ह्यामधील आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? RBIची स्थापना कधी झाली? ती झाली होती 1 एप्रिल 1935 ला. त्यानंतर पहा, इथं प्रश्न असा येऊ शकतो की RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर ते कोण होते? तर ते होते पहा CD देशमुख. त्याचबरोबर कधी होते हाही त्या कार्यकाल विचारला जाऊ शकतो की CD देशमुख हे RBIचे कधी गव्हर्नर होते? तर ते 1943 ते 1949 पर्यंत होते पहा. मग या ठिकाणी दुसरा असा प्रश्न येतो की स्वातंत्र्यानंतर RBIचे पहिले गव्हर्नर कोण, किंवा स्वातंत्र्याच्या वेळी RBIचे गव्हर्नर कोण होते? तर ते कोण होते? CD देशमुख होते. त्याचबरोबर CD देशमुख हे कोण होते पहा? पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पहा. लक्षात असू द्या, अर्थमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्याचसोबत ते ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही जी परीक्षा होती ती परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाले होते. मग बऱ्याच वेळेस तुम्हाला 3 वाक्य दिले जातात पहा. CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. CD देशमुख यांनी ICS परीक्षा उत्तीर्ण केली होती. आणि CD देशमुख हे काय होते? भारताचे अर्थमंत्री पण होते. आणि याच्यापैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे, किंवा किती वाक्य चूक आहेत आणि किती वाक्य बरोबर आहेत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला या तिन्ही गोष्टी काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19 आहे. पॅरा ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण? अतिशय फसवा प्रश्न आहे पहा. आणि असेच प्रश्न जास्त टाकले जातात का? की त्यांना कुणीकून स्पर्धा कमी करायची असते, कुणीकून विद्यार्थी कट करायचे असतात. मग आपण गडबड प्रश्न वाचतो की 2020च्या पुरुषांच्या भालाफेकमध्ये कुणी सुवर्ण पदक मिळवलं? आपल्याला वाटतं नीरज चोप्रा पहिलाच पर्याय असतो आणि आपण नीरज चोप्रा हे उत्तर काय करतो? लिहून टाकतो. पण हे उत्तर काय चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा? पॅरा ऑलिम्पिक विचारलेलं आहे. पॅरा ऑलिम्पिक 2020. मग पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक कुणी मिळवलेलं आहे? तर ते सुमित अंतिल यांनी मिळवलेलं आहे. आणि कशात मिळवलेलं आहे? तर भालाफेक मध्ये, म्हणजे जॅव्हलिन थ्रो मध्ये. त्याचबरोबर फक्त जर आपल्याला प्रश्न असता, हे पॅरा शब्द नसता, फक्त असता ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत
सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण? तर मग त्याचं उत्तर आलं असतं नीरज चोप्रा. पण या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक विचारलेलं असल्यामुळे त्याचं उत्तर काय आहे? सुमित अंतिल आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आहे. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की 11 जानेवारी 1911 कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना शाहू महाराजांनी केली, पण ती कोणाच्या अध्यक्षतेखाली केली असं विचारलेलं आहे. आता ही कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नक्की सांगायचं सर्वांनी. ओके. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असे एकूण 10 क्वेश्चन पेपर देत आहोत आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 200 प्रश्न आहेत. म्हणजे तुमच्याकडे माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे 2000 प्रश्न असणार आहेत. त्याच सोबत त्याची आन्सर की सुद्धा काय असणार आहे. मग या टेस्ट सिरीजची किंमत फक्त 100 रुपये आहे, परंतु आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत, त्यामुळे याची किंमत फक्त 75 रुपये आहे. आता हे 75 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत? आपला जो नंबर आहे 9689141630 याच्यावरती पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ काय करा? आपल्या मित्र परिचितांना नक्की फॉरवर्ड करा मित्रांनो, शेअर करा. ओके, धन्यवाद.